अंतुर्ली में तूफान के 150 किसानों को नुकसान, केला उत्पादकों ने तत्काल पंचनामा की मांग की। महाराष्ट्र के जलगांव जिले की मुक्ताई नगर तहसील के अंतुर्ली क्षेत्र में आए तेज तूफान के कारण किसानों को भारी नुकसान हुआ है। स्थानीय जानकारी के अनुसार लगभग 150 किसानों की केला फसल प्रभावित हुई है, जिससे उन्हें आर्थिक संकट का सामना करना पड़ रहा है। नुकसान के बावजूद अब तक बीमा कंपनियों द्वारा मौके पर पंचनामा नहीं किए जाने से किसानों में नाराजगी बढ़ती जा रही है। किसानों का कहना है कि समय पर सर्वे और पंचनामा न होने की वजह से उन्हें बीमा क्लेम और सरकारी सहायता मिलने में देरी हो रही है। इस मुद्दे को लेकर माफदा अध्यक्ष विनोद तराल सहित कई केला उत्पादकों ने प्रशासन और सरकार से तुरंत हस्तक्षेप की मांग की है। किसानों ने स्पष्ट कहा है कि अगर जल्द से जल्द पंचनामा नहीं किया गया और राहत प्रक्रिया शुरू नहीं हुई तो उन्हें आंदोलन का रास्ता अपनाना पड़ सकता है। किसानों का आरोप है कि नुकसान के बाद भी प्रशासनिक प्रक्रिया धीमी चल रही है, जिससे उनकी मुश्किलें लगातार बढ़ती जा रही है। केळी कंपनीने आमचे जे विम्याचे क्लेम रिजेक्ट केलेले आहे, तर माझी राज्य शासनाला ही विनंती आहे की आम्ही आमचा केळीचा हप्ता भरलेला आहे, राज्य सरकारने भरलेला आहे। आम्ही नुकसान भरपाई झाल्यानंतर 72 तासाच्या आत कंप्लेंट केली आणि आता रिजेक्टचे मेसेज आलेले आहे। तर मला राज्य शासनाला हीच विनंती आहे की ह्या नुकसान भरपाई जे मिळायला पाहिजे यासाठी नुकसान पाहणीसाठी लोकप्रतिनिधी येऊन गेले, कृषी विभागाचे येऊन गेले मंडळी, अधिकारी महसूलचे येऊन गेले। त्यानंतर एमएससीबीने जे आमचं 6 दिवस लाईट बंद होती ते एमएससीबीचे पोल तुटले होते, त्यांनी त्यांचे दुरुस्त करून दिले। तर एवढे शासकीय लोक जर शासकीय अधिकारी आमच्या इथपर्यंत येऊन सुद्धा ही कंपनी जर आपल्याला सांगते की इथे वादळ झालंच नाही, तर यावर कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे, कारण शेतकरी हातात झालेला आहे। जर तुम्ही मग आमची काय आत्महत्या करण्याची वेळ बघताय का की आत्महत्या केल्यावर तुम्ही जागृत होणार आहे आणि सक्रिय होणार आहे का? तर तात्काळ ह्या विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला नुकसान भरपाई भेटायला पाहिजे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने जळगावला एक विशेष पॅकेज देऊन त्यामध्ये आम्हाला तात्काळ आमची शेती तयार करण्यासाठी एक विशेष मध्यप्रदेशच्या धर्तीवर ते पॅकेज द्यायला पाहिजे। त्यामध्ये बियाण्याचा तर संपलाच, रासायनिक खतं असे, कीटकनाशके असे त्यांना एक वेगळं पॅकेज देऊन आम्हाला तात्काळ मदत व्हायला पाहिजे। जूनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती वादळ झालं की ज्या वादळामध्ये ह्या परिसरामध्ये शेकडो हेक्टर जमीन आणि त्यावरची जी उभी केळी होती, सर्व पिकं होते शेतकऱ्यांचे आमचे, ते सर्व पिकं भुईसपाट झाले। या एरियामधील केळी एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आमचा एरिया पिकवतो। मुंबईला ताबडतोब या संदर्भात बैठक झाली। त्या बैठकीमध्ये पंचनाम्याचे आदेश झाले। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे लोक त्या मीटिंगला हजर होते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी आमचे विमा क्लेम नाकारलेले आहेत। त्यांनी कारण दिलं आहे की नायगावच्या वेदर स्टेशनमध्ये तुमच्या परिसरामध्ये वादळ झाल्याची नोंद नाही। प्रत्यक्षात नायगाव हे गाव अंतुर्ली गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर आहे। आजकाल आपण बघतो की एकाच गावामध्ये 2 भागात पाऊस पडतो। जर असं होऊ शकते तर मग 8-10 किलोमीटरच्या अंतरामध्ये 3 गावं लागतात, त्या 3 गावांमध्ये पण नुकसान नाही आहे। अंतुर्ली पर्टिक्युलर गावाच्या शिवारावरच मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। त्यामुळे कंपनीने आमचे जे नाकारलेले विमा आहे तो कंपनीने आमचे ताबडतोब पंचनामे करावे। आमचे सर्व शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्व बागा आडव्या पडलेल्या आम्ही साफही करू शकत नाही आहे। त्यामुळे मोठ्या अडचणीमध्ये आमचा हा सर्व शेतकरी सापडलेला आहे। त्यामुळे शासनाला विनंती करेल की आपण या बाबतीमध्ये तातडीने कंपनीला पंचनामे करण्याचे आणि आमचे क्लेम मंजूर करण्याचे आदेश द्यावे।